धीरेंद्र शास्त्री यांनी महिलांविषयी आणि छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आता राज्यभर उमटत आहेत। या वक्तव्याविरोधात वर्ध्यात शिवप्रेमी मराठा महासंघ आणि बहुजन समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले। धीरेंद्र शास्त्री यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे संतापाची लाट उसळली असून हिंदूंनी 4 मुलं जन्माला घालावीत आणि त्यातील एक मूल RSSला द्यावे या विधानासह महिलांबाबत केलेल्या वक्तव्यावर विविध सामाजिक संघटनांनी तीव्र आक्षेप घेतला आहे। याच पार्श्वभूमीवर वर्ध्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रविवारी खासदार अमर काळे यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन करण्यात आले। आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत धीरेंद्र शास्त्री यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली। यावेळी नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, महिला कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। समाजात तेढ निर्माण करणाऱ्या आणि महिलांचा अपमान करणाऱ्या वक्तव्यांना आळा घालावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। वक्त्यांनी सांगितले की संविधानिक मूल्यांना धक्का देणारी आणि समाजात द्वेष पसरवणारी वक्तव्ये सहन केली जाणार नाहीत। सरकारने कठोर कारवाई न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आलाय। करणाऱ्या सर्व महाराजांच्या भक्तांच्या माध्यमातून आज हा बागेश्वर महाराज यांचा निषेध या ठिकाणी नोंदवण्यात आलेला आहे। 1-2 दिवसापूर्वी जो काही कार्यक्रम आता मध्यंतरीच्या काळात झाला होता, या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये आणि या कार्यक्रमामध्ये बोलताना ज्या पद्धतीनं त्यांनी भाष्य त्या ठिकाणी केलं आणि इतिहास बदलवण्याचा प्रयत्न, ज्या गोष्टींचा काही इतिहासासोबत संबंध नाही अशा गोष्टी त्या महाराजांच्या माध्यमातून त्या कार्यक्रमामध्ये सांगण्यात आल्या। त्यामुळं या जो चुकीच्या पद्धतीने इतिहास बदलवण्याचा प्रयत्न जे लोक करतात आहे, महाराजांचं श्रेष्ठत्व कमी करण्याचा प्रयत्न जो काही या लोकांच्या माध्यमातून चालू आहे, याचा तीव्र निषेध करण्याकरता आज वर्धेतल्या सर्व जनतेच्या माध्यमातून आज या ठिकाणी बागेश्वर महाराजांचा निषेध करण्यात आलेला आहे आणि अशा महाराजांना महाराष्ट्रामध्ये सुद्धा बंदी घातली पाहिजे अशी माझी मागणी आहे। महासंघ वर्धाच्या वतीने आम्ही बागेश्वर आमदार संजय गायकवाड यांचा निषेध करत आहे। संजय गायकवाड यांचे बेताल वक्तव्य, ज्यांना म्हणजे पुस्तकी ज्ञान नाही आणि अशा अज्ञानाने त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याचा आम्ही निषेध करतो। बागेश्वर बाबा हे जे भोंदू बाबा आहे, हे यांनी प्रबोधन करायचा हा जो विडा उचलला म्हणतात, आता मला तर शंका आहे की प्रबोधन आम्ही त्यांचं करावं की त्यांनी आमचं करावं। तर निश्चितच मला असं वाटतं की तुमच्या माध्यमातून मी असं सांगते की आम्हीच त्यांना प्रबोधन करावं अशी वेळ आलेली आहे आणि त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते अतिशय चुकीचं आहे। शिवाजी महाराज आमची अस्मिता आहे, शिवाजी महाराज आमचा प्राण आहे, शिवाजी महाराज आमची ऊर्जा आहे आणि अशा ऊर्जावान पुरुष हे ज्यांना म्हणजे हा शब्द जे वापरत आहे त्यांचा आम्ही निषेध करतो। आणि इतिहासात कुठलेही पुरावे नसताना, कारण इतिहास हा तथ्यांवर आधारित असतो, त्याचा कुठलाही पुरावा नसताना सातत्याने हे लोक रामदास स्वामींना शिवाजी महाराजांशी जे जोडत आहे ते अत्यंत चुकीचं आहे आणि कुठेतरी जनक शोभाला यांना सामोरं जावं लागेल आणि या माध्यमातून मी बागेश्वर बाबांवर कडक कारवाई व्हावी आणि त्यांनी संपूर्ण समाजाची माफी मागावी। प्रतिनिधी जावेद खान, NTV न्यूज मराठी, वर्धा।